Hi everyone, my name is Sanskruti and I am BMS second year student. Welcome to my channel that's made Ayur Talk. मी या व्हिडिओमध्ये रसशास्त्राचे जे आपल्याला औषधी कल्प 1 मधले 24 कल्प आहेत त्याची मी ट्रिक्स सांगणार आहे मराठीमध्ये. आणि ही सर्व ट्रिक्स माझ्या स्वतःच्या आहेत. जर ह्या ट्रिक्स तुम्ही 2दा 4दा रिवाईज केल्या तर तुम्हाला पेपरमध्ये आउट ऑफ मार्क भेटू शकतील. घटक द्रव्यांच्या या ट्रिक्स आहेत. या ट्रिक्स तुम्हाला त्यांच्या नाव आणि घटक द्रव्य ही दोन्हीसुद्धा मेमराईज करायला खूप सोपं जातील याची मी तुम्हाला खात्री देते. व आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. तर या 24 कल्पांमध्ये आरोग्यवर्धिनी गुटिकापासून हेमगर्भ पोट्टली असे 24 कल्प आपण कव्हर करणार आहोत. त्यासाठी स्टे ट्यून. आता सर्वप्रथम हेमगर्भ पोट्टली बघूया. याची ट्रिक्स याच्या नावातच लपलेली आहे. आता हेमगर्भ पोट्टली यालाच आपण पोट्टलीला थोडंसं पोट्ट याला तप म्हणजे ताप्पा असं घेतलं तर नावातच याची ट्रिक आहे. हेम गर्भ ताप्पा रस असं लक्षात ठेवूया. हेम म्हणजे स्वर्णभस्म जे की एक भाग आहे. गर्भातला ग म्हणजेच गंधक भस्म 2 भाग. पोट्टलीचं जे काही पोट्ट होतं त्याचं टप्प करायचं आपल्याला. ताप्पा म्हणजे म्हणजे ताम्रभस्म व पा म्हणजे पारद भस्म. आणि ह्या सर्वांची जी काही आहे स्वर्ण गंधक ताम्र पारद ह्यांची घटक द्रव्य भागानुसार स्वर्ण 1 भाग, गंधक 2 भाग, ताम्र 3 भाग, पारद 4 भाग आणि कुमारी स्वरस मर्दनासाठी आवश्यकतेनुसार सांगितलेलं आहे. समीर पन्नगरस. आता समीर पन्नगरसची ट्रिक आपण अशी लक्षात ठेवूया. समीर हारला, मनात शिरला, पार गोंधळ झाला, त्यामुळे मलिन झाले सर्व. आता समीरवरून आपल्याला समीर पन्नगरस आठवला पाहिजे, नाहीतर ट्रिक कोणती आहे आणि कशाला होती ते लक्षात नाही राहणार. हारला म्हणजेच हरताल. मनात शिरला म्हणजेच मनशिला. पार म्हणजेच पारद, गोंधळ म्हणजेच गंधक झाला, त्यामुळे मलिन झाले सर्व. मलिन म्हणजेच मल्ल. आणि ह्या सर्वांची जी काही भाग आहेत ती एक भाग घेतलेली आहे मकर ध्वज. तर मकर ध्वज म्हणजे झेंडा. असं लक्षात ठेवा की तो झेंडा महाग आहे. महाग का बरं? कारण की तो सोन्याचा होता. आता सोन्याचा म्हणजेच स्वर्णभस्म, परंतु तो कज्जलीमुळे काळा झाला. कज्जली म्हटलं की पारद आणि गंधक. ठीक आहे. आणि हे कधी आणि कुठे झालं? कधी म्हणजे करपास पुष्प आणि कुठे म्हणजे कुमारी. तर ह्याची जी काही भाग आहे ती अशीच लक्षात ठेवायची. स्वर्णभस्म 1 भाग, पारद 8 भाग आणि गंधक 8 × 3 24 भाग. ठीक आहे. आता बघायचं आहे स्वर्णवंग. स्वर्णवंगचं असं लक्षात ठेवायचं की आपल्या इंडियन कल्चरमध्ये आपण पाहुण्यांना सोन्यासारखं मानतो, म्हणजे स्वर्णवंग. म्हणजे जी पाहुणी नवीन आहे आणि तिला गंध लाव. पाहुणी म्हणजेच पा म्हणजे पारद, व म्हणजेच वंग हे 2 भाग हे लक्षात ठेवायचं. नि म्हणजेच निंबू स्वरस हे मर्दनासाठी वापरलं आहे. नवीन म्हणजेच नवसादर जे की एकच भाग सांगितला आहे. आणि त्यांना आता आलं की गंध लावतो. गंध म्हणजेच गंधक 1 भाग. आता बघायचं आहे बोलपरपटी. बोलपरपटीची ट्रिक आहे कज्जली बोलली 2दा. कज्जली म्हणजेच पारद गंधक 1 भाग, ती बोलली 2दा म्हणजेच बोल 2 भाग. ठीक आहे. पुढे पंचामृत परपटी. आता पंचामृत परपटीमध्ये तालो पागलो असं लक्षात ठेवायचं. ता म्हणजे ताम्रभस्म, इथे असतं ना हे संस्कृत मधलं, तर अभ्रक भस्म जे की 2 भाग आहे. लो म्हणजे लोहभस्म 4 भाग, पा म्हणजे पारद 8 भाग आणि ग म्हणजे पुन्हा गंधक 16 भाग. आता या ठिकाणी जे काही मी इथे हे तालो पागलो असं केलं आहे तर संस्कृतमध्ये आपण द्वितीयाला संस्कृतमध्ये देवः देवो देवा प्रथमा असं करायचं ना, तर ते द्वितीय विभक्तीमध्ये देवो असायचं. ठीक आहे. तर ह्या ठिकाणाहून म्हणजेच हे 2 पट्ट्यांनी वाढत जायचं. चला आता कृमी कुठार रस. आता सर्वात पहिल्यांदा कृमी म्हटलं की काय आठवायचं? नागकेशर. नागकेशर का बरं? कारण की नाग हा कृमी आहे याच्यामध्ये. तर ठीक आहे, हे नागकेशर आठवलं. तर आता जो काही नाग होता ना तो एका विहिरीत पडला, परंतु विहिरीत नभात पडला, वरी नभात पडला. नभ कुठं असतं? वरी. तर नाग पडला. तर त्याच्यावर विजय मिळवारे मुष्कर्णी ब्राह्मणा. आता हे सगळं झाल्यावर आपण इंद्राची आरती केली. आरती करायची, त्यासाठी कापूर आणला. परंतु इंद्र रुसलेला होता, त्याच्यामुळे त्यांना 3दा मानाचा मुजरा दिला.
ठीक आहे. त्रयमान मानाचा मुजरा. ठीक आहे. आता विहिरीत, विहिरीत म्हणजे वी म्हणजे विडंग, ही म्हणजे हिंगुळ, वरी नभात म्हणजे वत्सनाभ, नाग म्हणजे नागकेशर, पडला म्हणजे पलाशबीज चूर्ण, विजय म्हणजे विजया, मुष्कर्णी म्हणजे मुसाकर्णी, ब्राह्मणा म्हणजे ब्राह्मी स्वरस, इंद्रयव म्हणजेच इंद्रयव जे की कुटज, कापूर म्हणजेच कर्पूर, त्रयमान म्हणजेच आपण त्यांना तीनदा मानाचा मुजरा दिला त्रयमाना, आणि मुजरा, मुजराचं ज, आणि ह्या मुजराचं जच्या ठिकाणी अजमोदाचं ज. नमस्कार. आता इच्छाभेदी रस, इच्छाभेदी, इच्छा मरून गेले, भेदली म्हणजे असं मरून जाते ना, त्याच्यामुळे कोणाची तरी इच्छा भेदली म्हणजे इच्छा मेल्यावर तो काय म्हटला एखाद्याला की जायफळ मर गटारीत शुद्ध होशील. जायफळ म्हणजेच जयपाल. तर इथं जायफळ आणि जयपालमध्ये कन्फ्यूज नका होऊ, इथे जयपाल आहे जे की 3 भाग घेतला आहे. मर म्हणजेच मरीच आणि रस, रसला आपण पारद म्हणतो, मरीच आणि रस, रस म्हणजे पारद. गटारीत म्हणजेच ग म्हणजे गंधक, ट म्हणजे टंकन, शुद्ध होशील, शुद्ध म्हणजेच शुंठी, आणि हे सर्वांचा 1 भाग आहे आणि जयपाल 3 भाग आहे. आता नवायस लोह, आता याच्या नावातच ट्रिक आहे. ठीक आहे. नावात कशी जी नवायस लोह, आता नवायस नव म्हणजेच 9, 9 म्हणजे 9, लोह म्हणजेच लोखंड, म्हणजे लोखंड किती आहे 9 पट आहे, म्हणजे 9 पट लोखंड एका फळात टाकलं, फळ म्हणजेच त्रिफळा. आता लोखंड त्रिफळात टाकल्यावर ते कडूच होईल ना, त्याच्यामुळं त्रिकटू. आता हे सगळं मूवी बघताना झालं. तर मूवी म्हणजेच मुस्ता विडंग, आणि मूवीला काय म्हणतात मराठीमध्ये आपण चित्रपट, चित्रपट म्हणजे चित्र. ठीक आहे. 9 पट लोह म्हणजे लोह भस्म 9 भाग, त्रिफळा म्हणजे फळ म्हणजेच त्रिफळा, कटू म्हणजेच त्रिकटू, मूवी म्हणजेच म्हणजे मुस्ता, वी म्हणजे विडंग, आणि हे सगळं मूवीला आपण चित्रपट म्हणतो म्हणून चित्र. थँक्यू. सूतशेखर रस. आता सूतशेखर रसमध्ये खूप जास्त कंटेंट आहे, तर या सर्वाचं मी डिव्हिजन केलं आहे. म्हणजे जे शुद्ध आहेत ते 5 सांगितले, पारद, गंधक, वत्सनाभ, धतुरा, टंकन. जी भस्म आहे ती 3 होती, स्वर्ण, ताम्र आणि शंख. त्रिकटूमध्ये शुंठ, मरीच, पिंपळी. चतुर्यामध्ये त्वक, एला, पत्र आणि नागकेशर. आणि याचं मी कभी बी ट्रिक केली आहे. कभी मी म्हणजे करचूर, भी म्हणजे भृंगराज, आणि बी म्हणजे बिल्वमज्जा. तुम्ही असं पण लक्षात ठेवू शकता डिव्हिजन वाईज, किंवा माझी ट्रिक तर आहेच. आता ट्रिकमध्ये काय म्हणतं की जो शेखर होता त्यानं काय केलं, स्वतः शंकर 3दा किंवा 4दा कचोरीत भरून बिघडवला. आता त्यानं बिघडवला शंख, त्याच्यामुळे काय झालं, सूतशेखर म्हणजे जे दोघांची जोडी होते ना, त्या दोघांनी धावता गोंधळ पार पाडला. आता या ट्रिकनुसार बघू. स्वतः म्हणजेच स्वर्ण, ताम्र, स्व त, आणि शंख म्हणजे शंख. आता 3-4दा म्हणजे 3 म्हणजे या ठिकाणी त्रिकटू त्रिकटू लक्षात ठेवायचे, नॉट त्रिफळा. आता 4 म्हणजेच चतुर्जात. आता 4 म्हटलं की चतुर्जात एवढंच लक्षात येतं. ठीक आहे. कचोरीत भरून बिघडवला, कचोरी म्हणजेच करचूर, भरून म्हणजेच भृंगराज, बिघडवला म्हणजेच, आता बिघडवला म्हणजे बी पासून बिल्वमज्जा. ठीक आहे. आता म्हणून सूतशेखर म्हणजेच आपल्याला सूतशेखर या कल्पाचं नाव लक्षात ठेवायचं म्हणून ठेवलं आपण. धावटा, धाम म्हणजे धतुरा, व म्हणजेच वत्सनाभ, टा म्हणजेच टंकन, गोंधळ म्हणजेच गंधक, पार केला म्हणजेच पार म्हणजे पारद. या ठिकाणी भृंगरा स्वराजाचं मर्दन खूप MCQला विचारलं जातं, किंवा असा पण MCQ येतो की धतुरा हे सूतशेखरमध्ये आहे का नाही, किंवा बरेच काही MCQ येऊ शकतात. कामदुधार रस. आता कामदुधार रसवरून मी आपल्या BMSसाठी कामाची गोष्ट काय आहे तर MD करणं. MDची जी काही क्लिनिकल ब्रँचेस आहेत त्याची मी ट्रिक बनवली आहे. आता मुक्तापेष्टी MP म्हणजेच मेडिसिन लक्षात ठेवले, प्रवाळपेष्टी PP म्हणजेच पेडियाट्रिक लक्षात ठेवले, मुक्ताशुक्ती भस्म MS आपण याच्यामध्ये करतो सर्जरीमध्ये म्हणून MSच लक्षात ठेवलंय. कपर्दिक भस्म म्हणजेच काय चिकित्सा, शंखभस्म म्हणजेच शल्य किंवा शालक्य, स्वर्ण गैरिक यस आणि जी, गैरिकचं जी, SG म्हणजेच सर्जरी S आणि G. आता गुडूची सत्व म्हणजे G पासून गायने. थँक्यू. तुम्ही हे असं पण लक्षात ठेवू शकता, राहिलं नाहीतर मग असंच क्लिनिकल ब्रँचेसवरून सुद्धा लक्षात ठेवू शकतात, कारण की ती कामाची गोष्ट आहे, म्हणजेच कामदुधार रस. आता बृहत वात चिंतामणी रस होऊ शकतात.
आता बृहत बृहत म्हणजे काय, मोठं किंवा जड. जड काय असतं, लोखंड असतं, म्हणून आपण लोखंड किती 5 पट घेतलं आहे. आता वात वात म्हणजे काय, वारा. आता जे काही प्रवाळ असतं पाण्यावरचं ते वाऱ्यासारखंच कुठे पण वाहून जातं. किंवा वात कसा असतो, मुक्त असतो. मुक्त म्हणजेच मुक्ता. हे 3 पट घेतलं आहे, म्हणजेच प्रवाळ 3 पट, मुक्ता 3 पट. आता जो काही मणी मणी म्हणजेच काय, मुक्ता, जो की आपण इथं घेतला होता. आता तो हरवला आपल्याकडून, त्याच्यामुळे आपल्याला चिंता झाली. ठीक आहे. आता चिंता होण्याचं कारण काय, तो मणी भारीचा असणार, म्हणजेच तो सोन्याचा होता, चांदीचा होता. सॉरी, इथं ताम्र लिहिलं आहे मी, इथे रजत करा. स्वर्ण, रजत आणि अभ्रक. ठीक आहे. तो स्वर्ण, रजत आणि अभ्रकाचा होता. तर स्वर्ण 3 भाग होतं, रजत आणि अभ्रक 2-2 भाग होतं. ठीक आहे. आणि जो काही रस म्हणजेच र म्हणजे रस आणि स म्हणजे सिंदूर, रससिंदूर. हे रससिंदूर किती आहे, 7 भाग. आणि जे मर्दानासाठी कन्या रस वापरला आहे. श्वास कुठार रस बघणार आहोत. तर ट्रिक अशी आहे की श्वास कुठं गेला, श्वास कुठं गेल्यावरून तुम्ही ट्रिकचं नाव बघू शकतात. कुठं गेला तर तो मनात शिरला. मनात शिरला म्हणजेच मनशिला. वर नभात गेला, वर नभात गेला म्हणजेच वत्सनाभ. टणटण करू लागला म्हणजेच टंकन. कटू बोलू लागला म्हणजे स्त्रीकटू. शुंठ मरीच पिपळी. ह्या ठिकाणी मरीचचं 9 भाग प्रमाण आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. राग आला, राग आला म्हणजे रस आणि गंधक. रस म्हणजेच पारद, गंधक हे 1-1 भाग. आता राग आला कोणाला, मला. 9 पटीने राग आला. आता हे मला म्हणजे जे काही मरीच आहे त्रिकटूमधलं, हे 9 भाग घेतलं आहे, हे सांगण्यासाठी मी ही डबल मला सांगितलं आहे. ठीक आहे. शंखवटी म्हणजेच आता ट्रिकमध्ये आपलं आहे की शंख वाजवताना चिल निशा हिने योगेशला पारदाचे गाव दाखवले. शंख वाजवताना म्हणजे शंखवटी. चिल म्हणजे ची म्हणजे चिंचा क्षार. ल म्हणजे पंचलवण, सैंधव लवण, सामुद्र लवण, सौरच लवण, विड लवण आणि रोमक लवण. निशा नि म्हणजे निंबू स्वरस. शा म्हणजे शंखभस्म. हिने म्हणजे ही म्हणजे हिंगू. योगेश म्हणजे योश. योश म्हणजे त्रिकटू. त्रिकटू म्हणजे शुंठी मरीच पिप्पली. पारदाचे गाव, पारद, गंधक आणि गावातलं व म्हणजे वत्सनाप. पारद, गंधक, वत्सनाप हे 3 ग्राम सांगितलं आहे आणि बाकीची सर्व 48 ग्राम सांगितले आहे. धन्यवाद.